बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण दुसरे. किसनाच्या घरावरील पत्र्यावर आधीच जाडजूड दगडं ठेवलेली होती. सुदैवानं त्याचं घर शाबूत राहिलं होतं. सर्वत्र अंधार पसरला. क्षणार्धात गारपिटीसह वळीव कोसळायला सुरुवात झाली. विजेच्या आवाजानं काळजाचं पाणी पाणी होत होतं, पण बायजाच्या हृदयाचं भीमाच्या काळजीनं आधीच पाणी झालं होतं. ती किसनाला म्हणाली, वळीव कोसळणार म्हटल्यावर तुझ्या बानं आधी घरला यायचं का नाही? सगळी माझ्या जीवाला काळजी. आता ह्यो बाबा कुठं असेल कुणाला ठावं. बाहेर वाऱ्या वावटळानं थैमान घातलं या, आणि ह्या बाबाचा पत्त्याच नाही. देवा, कुठं असत्याल तिथं सुखरूप ठेव माझ्या धन्याला. असं म्हणून बायजानं हात जोडलं. अगं आई, शेजारचा बाळू काका आहे की त्यांच्या संग. तू नग काळजी करूस, पाऊस थांबल्यावर येतील ते. उसनं अवसान आणून किसना बोलत होता, पण किसनाच्या मनात ही बाच्या काळजीनं काहूर माजलं होतं. पण आईला धीर देण्यासाठी तो धाडसानं बोलत होता. इतक्यात कडाडकड असा मोठ्यानं आवाज झाला. विजेच्या प्रवासानं डोळं दिपलं. तिच्या आवाजानं फळीवरील भांडी खाली पडली. समोरच्या यशोदाच्या घरावर वीज कोसळली होती. काही समजायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं होतं. सुदैवानं प्राणहानी झाली नाही, पण 2 जनावरं दगावली. घराची पडझड झाली आणि माणसं सैरभैर झाली. गल्लीत एकच हल्लकल्लोळ वाजला. हुब्या पावसात देखील गल्लीतल्या माणसांनी घटनास्थळी येऊन गर्दी केली होती. बायजा आणि किसना पण घराबाहेर आले. बायजा किसनाला म्हणाली, अरे किसना, दिवळीत ठेवलेलं कुलूप आणजा. आई, कशाला ग कुलूप? तुला आण म्हणते नव, आणजा गुमान. या इजेचा कसा बंदोबस्त करते ते बघ आता. किसनाला क्षणभर काही समजलं नाही. आईचा पवित्रा पाहून त्यानं तत्काळ घरात जाऊन कुलूप आणलं आणि ते बायजाच्या हातात टेकवलं. आपली आई आता काय करते याची उत्सुकता किसनला लागली होती. बायजानं ते घेतलं आणि दारात ठेवलं. किसना म्हटला, आई, यानं ग काय होतं या? अरे पोरा, लोखंडाला ईज घाबरते आणि ढग सोडून खाली येत नाही. खरंच? किसनानं उत्सुकतेनं विचारलं. वय, खरंच. थोड्या वेळात वाऱ्याचा वेग कमी झाला आणि पावसाच्या सरी जरा दमानं कोसळू लागल्या, पण विजांचा थैथयाट चालूच होता. बायजा आणि किसना भीमाच्या काळजीनं कासावीस झाले होते. सर्वत्र अंधार पसरला होता. गल्लीतली कुत्री पण गांगरून बसली होती. वीज पडलेल्या घरात कालवा चालला होता. 2 जनावरं दगावल्यामुळं बाया बापय रडत होतं. घरातली भांडी ढिगाऱ्यात मुजली होती. गल्लीतली लोक त्यांच्या घरात जमली होती. बायजा यशोदाला समजावत होती, पण यशोदेचं अश्रू मेलेल्या म्हसरांसाठी थांबत नव्हतं. गल्लीतल्या बाया बापय आपापल्या परीनं यशोदेला व तिच्या नवऱ्याला म्हणजे शंकरला समजावित होते. त्यांचा मुलगा शरद कालच आत्तीकडे गेला होता, त्यामुळं तो सुदैवानं वाचला असं यशोदा लोकांना सांगित होती. खरं आहे तिचं. गोट्यातलं जनावरांचं काम शर्याच बघित होता. शंकरू बायकोच्या बोलण्याला दुजोरा देत होता. लई रात झाली, आता मेलेल्या जनावरांचं उद्याच बघूया, असं माणसं बोलत होती. किसना नुसतंच सगळ्यांची तोंडं निहाळीत होता. तो लहान असल्यानं सगळं शांतपणे ऐकत होता. त्याला काय बोलावं काही सुचत नव्हतं. पाऊस आता थांबला होता, पण गार वारं अंगाला झोंबत होतं. विजांचा नाच मात्र चालूच होता. एवढ्यात घटनास्थळी एका वयोवृद्ध आजीनं प्रवेश केला. हातातली काठी बाजूला ठेवून आजी खाली बसली. तिला पाहून एक जण म्हटला, अगं ये म्हातारे, कशाला आलीस एवढ्या अंधारातनं?
अरे बाबा, कव्हा धरणं या पावसाचं तोंड जळायची वाट बघतीये मी. आता जरा तो कमी झालाय म्हणून छान आली. अरे शेजार धर्म कशाला म्हणतात मग? एकमेकांनी एकमेकांचं सुख दुःख वाटून घेतलं तर माणुसकीला अर्थ असतो या. नाहीतर जनावर बी जगत्यातच की. आपण तर माणसं आहे. माणसांनीच एकमेकांनी मदत करायची आणि माणुसकीचा धर्म पाळायचा असतो या. येशीची सासू माझी मैत्रीण होती. मी हातवर आली नसती तर आमच्या मैत्रीचा आणि शेजारपणाचा काय उपयोग झाला असता मग? खरंच आजी लाख मोलाची गोष्ट बोलली होती. आजीनं मेल्या जनावरांच्या अंगावरनं हात फिरवला. म्हटली, मढ शिवलं त्या इजचं, तिला माझ्या इशीचंच घर घावलं वैग पडायला. असं म्हणून आजीनं हात बोटं घासली. रडत रडत यशोदेला समजावू लागली. तिला समजावताना आजी मध्येच म्हटली, अरे तुम्हासनी ठाव आहे काय? वड्याकडच्या पाटलाच्या रानात लई झाडं पडल्यात म्हण आणि इजा बी पडल्यात या. 2-4 माणसं बी झाडाखाली घावल्यात म्हणत्यात. आजीच्या ह्या बोलण्यानं बायजाच्या अंगाचा थरकाप उडाला. तेवढ्यात रामानं आजीला विचारलं, तुला ग कुणी सांगितलं म्हातारी आहे? अरे माझा सदा रानात नाचताच आला ना, तो सांगित होता. लई रात झाली म्हणून तो तिथं थांबला नाही तर घरलाच आला. आमचं रान पाटलाच्या मळ्यापासून कोसावरच आहे की र. आता मात्र बायजाला तिथं थार लागला. ती किसनाला म्हटली, तू घरात थांब, मी तुझ्या बाला बघून येते. आई मी पण येतो. नग नग, तू थांब इथंच, या आजीबरोबर थांब. असं म्हणून बायजा चालू लागली. म्या आधी बाळू भाऊजीच्या बायकोकडं सकूकडं जातो. तिला ठाव असेल ती दोघं कुणाच्या रानात गेल्यात ते. माझंच मेलीचं चुकलं. सकाळी गडबडीत म्या त्यासनी विचारलंच नाही कुणाच्या रानात निघायला असा म्हणून. रोज विचारते पण नेमकं आजच विचारायचं सुचलं नाही मला. असं स्वगतच म्हणून बायजा मावळतीच्या दिशेनं अंधारात दिसेनाशी झाली. किसना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता. जड अंतकरणानं तो घरात आला आणि चिमणी पेटवली. त्याच्यासोबत आजीही घरात आली. आता वाराही थोडा शांत झाला होता. किसनानं हात जोडलं आणि परमेश्वराला स्मरून म्हटला, देवा माझ्या आईबाला सुखरूप ठेव. मला त्यांच्याशिवाय कोणच नाही. किसनाचं डोळं पाण्यावलं पण त्याचं डोळं पुसणार तिथं त्याच्या जीवाभावाचं कुणीच नव्हतं. इकडं बायजानं सकूचं घर गाठलं. सकूची ही अवस्था बायजापेक्षा वेगळी नव्हती. तीही बाळूच्या काळजीनं बेजार झाली होती. बायजाच्या गळ्यात पडून सकू रडूच लागली. उसनं अवसानानं बायजाच म्हणाली, सखे धीर धर, धीर धर. मला सांग, भाऊजी आणि माझा धनी कुणाच्या रानात कामाला गेलत्याली? सकूला वड्याच्या कडेला पाटलाच्या रानात घडल्या घटनेबाबत काहीच ठाऊक नव्हतं. सकू बायजाला म्हटली, अहो अक्का, ते वड्याकडल्या पाटलाच्या रानात गेल्या ती. सकूचं उत्तर ऐकून बायजानं डोक्याला हात लावला आणि अरे माझ्या कर्मा म्हणून भिंतीला रेटत तिथंच जाग्यावर बसून गहेवरून रडू लागली. बायजाची अवस्था बघून सकूला काय झालं हे काहीच समजेना. ती बायजाला विचारू लागली, अहो अक्का, काय झालंय? काय झालंय सांगा की. सकू रडवेली झाली होती. बायजानं रडत रडत घडलेली घटना सकूला सांगितली. सकूच्याही अश्रूंचा बांध फुटला. ती मोठ्यानं रडू लागली. दोघींच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या बाया बापय सकूच्या दारात जमले. जमलेल्या बाया बापड्या दोघींना समजावू लागल्या. एव्हाना ही बातमी वाऱ्यासारखी साऱ्या गावभर पसरली. गावच्या पोलीस पाटलासह धडधाकट गडी मशाली पेटून वड्याच्या दिशेनं जाताना बायजानं पाहिलं आणि ती सकूला म्हटली, सखे तुझं मूल ताना आहे, तू इथंच बस.
मी जाते आणि बघून येते काय झाले ते. आणि काळजी करू नकस, समज ठीक असेल बस. सकूच्या घरात जमलेले 3-4 बाप पण बायजाबरोबर जायला निघाले. माणसांनी मशाली पेटवल्या. बायजा तशी धीट होती. बायजानं पण हातात मशाल घेतली आणि ओढ्याच्या दिशेनं चालू लागली. ओढा गावापासून 2 कोस दूर होता. गाव संपलं आणि शेतवड लागली. बायजाच्या चालण्यात चांगलाच वेग होता. गार वारं सुटलं होतं. अधूनमधून चुकून एखादा पावसाचा थेंब अंगावर पडत होता. रस्त्यावरचे दगड ओले झाल्याने सुयांसारखे पायात खुपत होते. झाडं मोडून रस्त्यावर पडली होती. त्यातनं वाट काढीत काढीत बायजा गावातल्या माणसांसोबत ओढ्याकडे कूच करत होती. मशालीच्या उजेडात बायजाचं ठिगळ लावलेलं लुगडं उठून दिसत होतं आणि माणसांची पांढरी कापडं चमकत होती. रस्ता मात्र वसरत नव्हता. इतक्यात बायजा मागे सरली. तिचा पाय दोरीवर पडला असं तिला वाटलं होतं, पण एक भला मोठा साप त्यांच्या आडवा आला होता. बायजाचं नशीब चांगलं म्हणून ती वाचली. तिचा पाय सापाच्या शेपटीवर पडला होता. माणसांना पाहून साप वेगानं सळसळत रानात शिरला. बायजा का, जरा जपून, ज्ञानू म्हटला, पण तिचं ज्ञानूच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तिला फक्त दिसत होता तो म्हणजे तिचा नवरा. कधी एकदा ओढा गाठतोय आणि धन्याला बघतोय असं तिला झालं होतं. दूरवरच्या झाडावर काजवं चमकत होतं. मध्येच वटवाघळांचा थवा डोक्यावरनं भिरभिरत होता. लांबवर कुत्र्यांच्या रडण्याचा भेसूर आवाज कानावर पडत होता. या सगळ्या वातावरणानं काही विपरीत तर घडलं नसेल ना मग, असा विचार बायजाच्या मनाला शिवून गेला. छे, असं काय बी होणार नाही. माणसं खुशाल असत्याल, वंगाळ काय घडलं नसाल, असं काय बाई विचार बायजाच्या मनात येत होतं. मजल दर मजल करीत बायजा आणि बापय ओढ्याच्या जवळ आले. नुकताच मुसळधार पाऊस कोसळल्यानं ओढा दुधडी भरून वाहत होता. ओढ्यातनं पलीकडे जाणं धोकादायक होतं. बायजा का, ओढ्याचं पाणी वसरल्याशिवाय आपल्याला पल्याड जाता यायचं नाही, गण्या सुतार म्हटला. घना दादा, तुम्ही समधी थांबा इथं. पाणी वसरल्यावर या म्हणून असा, मी एकली जाते वड्याच्या पल्याड. असं म्हणून बायजा वड्यात उतरली. माणसं हाका मारित होती, पण तिनं त्यांचं ऐकलं नाही. बघता बघता बायजा कमर एवढ्या पाण्यात गेली. बायजा वाहून तर जाणार नाही ना मग, सोबत आलेली माणसं काळजीच्या सुरात बोलू लागली. एवढ्यात पाण्याची पातळी तिच्या खांद्याला लागली. ओढ्याचा काठ अजून कासराभर राहिला होता, पण बायजा चालायची थांबली नव्हती. इतक्यात पाण्याच्या मुसांड्यात बायजाचा तोल गेला. ती पाण्याच्या प्रवाहात पडली. तिच्या हातातली मशाल वाहून गेली आणि बायजा दिशेनाशी झाली. तिच्या सोबत आल्या माणसांना बायजा वाहून गेली असं क्षणभर वाटलं. त्यांच्या मनात भीतीचं काहूर माजलं. बायजा प्रवाहात पडली खरी, पण तिला ओढ्यावर झुकलेल्या वडाच्या फांदीचा आधार मिळाला आणि ती मोठ्यानं ओरडली. गणू दादा, काळजी करू नका, मी हाय सुखरूप. मी वड्याच्या वर जाते. तुम्ही पाणी वसरल्यावर या. पाण्यात उतरू नका, पाण्याला लई वड हाय. माणसांनी बायजाच्या धाडसाचं कौतुक केलं आणि ते पाणी वसरायची वाट पाहू लागले. बायजानं फांदी घट्ट पकडली होती. हळूहळू आधार घेत बायजा झाडावर चढली. इतक्यात तिचा पाय निसटला. पुन्हा पाण्यात पडणार तोच तिनं शितापीनं झाडावर लोंबकळणाऱ्या पारंबीला पकडलं. ती पुन्हा वर चढली. देवा, मला साथ दे. झाडाखाली घावलेल्या माणसांना वाचीव समधी सुखरूप असू द्यात. असा बायजा मनोमन देवाचा धावा करीत होती. बायजा पारंबीच्या साह्यानं झाडावर चढली आणि वढ्याच्या पलीकडे असणाऱ्या शेतात उतरली. वढ्याच्या वरच काळ्या मातीचं रान होतं. बायजाचं पाय काळ्या रानात गुडघ्यापर्यंत रुतत होतं. ती कशीबशी एक पाय पुढं टाकायची आणि मागला चिखलात रुतलेला पाय उचलायची. तिचं लुगडं चिखलानं माखलं होतं. समोरच तिला पेटत्या मशाली दिसल्या.
मशालीच्या प्रकाशात पडलेली झाडं स्पष्ट दिसत होती. झाडाच्या फांद्या अजस्त्र होत्या. 25-30 वर्षांपासूनची झाडं पावसाच्या तडाख्यात क्षणार्धात कोलमडली होती. बायजानं पडलेल्या झाडाकडे धाव घेतली. 20-25 माणसं हातात पेटत्या मशाली घेऊन झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात व्यस्त होत. त्यातच रानाचा मालक पाटील बी होता. माणसांच्या गराड्यात बायजा गोंधळून गेली. त्यातल्या एकानं बायजाला दरडावलं. ए बाई, कोण आहेस तू? इतक्या रातचं रानात काय करतीस आहे? म्या बायजा आहे जी. म्या माझ्या धन्याला हुडका आली हा. बायजाच्या उत्तरानं पाटलाच्या लक्षात आलं, आपल्या शेतात कामाला आलेल्यापैकीच कुणाची तरी ही बायको आहे. तो बायजाला म्हणाला, काय नाव आहे तुझ्या धन्याचं? भीमा आहे जी. थांब तिथंच. ह्या झाडाखाली माणसं गावल्यात, त्यात भीमा बी आहे. पाटलानं असं म्हटल्या बायजा थरथर कापू लागली. बिचारी जीवाच्या आकांतानं फांद्या बाजूला करू लागली. इतक्यात बायजा सोबत आलेली माणसं कशीबशी पाटलाच्या रानात पोचली आणि झाडाच्या फांद्या हलवायला मदत करू लागली. बघता बघता साऱ्या फांद्या माणसांनी बाजूला केल्या. फांद्याखालचं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. झाडाखाली 4 माणसं चिरडली होती. त्यापैकी 3 जायबंदी झाली होती आणि 1 माणूस रक्ताच्या थोड्यात विवळत पडला होता. माणसांनी मशाली पुढे केल्या. मुर्द्यांचे चेहरे ओळखत नव्हते. बायजा धाडसानं पुढे झाली आणि माणसांचं चेहरे निरखू लागली. तिच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. तिनं प्रत्येकाचा चेहरा निरखला. सुदैवानं विवळणारा माणूस तिचा नवरा भीमा होता. त्याचं दैव बलवत्तर म्हणूनच तो वाचला होता. बायजा खाली बसली. भीमाला पोटासंग धरला आणि मोठ्यानं गहेवरून रडू लागली. बायजानं रडतच पदरानं हळूवार त्याचा चेहरा टिपला. बायजाचा पदर रक्तानं लाल भडक झाला. डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत भीमा रक्तानं माखला होता. त्याला माणसं ओळखत नव्हती. सकूचा नवरा जायबंद झाला होता. पण आता बायजासाठी महत्त्वाचं होतं ते म्हणजे भीमाला दवाखान्यात नेणं. बायजानं अलगद भीमाचं मुंडकं जमिनीवर ठेवलं आणि उठून जमलेल्या माणसांनी बी म्हणाली, अव, माझ्या धन्याला दवाखान्यात न्याया पाहिजे. माणसं मुर्दं हलवण्यात व्यस्त होती. तिथं कुणाला कशाचंच भान नव्हतं. बायजाचा किविलवाना स्वर माणसांच्या कानापर्यंत पोचण्याआधीच आसमंतात विरून जात होता. बायजानं 1-2 माणसांना हिसळा दिला आणि म्हटलं, अव, माझ्या धन्याला दवाखान्यात न्या, चला. ती माणसं मालकाकडे बोट करून म्हटली, ते रानाचं मालक आहे ती, त्यासनी सांगा बाई, ते काहीतरी करत्याल. बायजानं पदर सावरला. मालकाकडे गेली. त्याच्याही हातात मशाल होती. मशालीच्या उजेडात पाटलाचा चेहरा चमकत होता. त्याच्या रानात 3 मुर्दं पडलं होतं, त्यामुळे चेहऱ्यावर भीतीची लकीर स्पष्टपणे जाणवत होती. एवढ्या गारव्यात सुद्धा पाटील घामाघूम झाला होता. धोत्राच्या सोग्यानं सारखा घाम पुसत होता. बायजा पाटलाच्या समोर आली आणि म्हणाली, अहो मालक, माझ्या धन्याला दवाखान्यात न्यायचं आहे. तुमच्या पाया पडतील, त्यासनी दवाखान्यात पोचवा. बायजानं पाटलापुढं पदर पसरला आणि ओक्साबोक्षी रडू लागली. पाटील बायजाला म्हटला, ए बाई, रडू नगस, करतो काहीतरी जुळणी. भीमा इनामे इतबारे पाटलाचं काम करीत असे. मिळणारा पैसा आणि कामाची वेळ याचा तो कधीच हिशोब करीत नव्हता. पाटलाला भरपूर शेती होती. भीमा बऱ्यापैकी पाटलाकडेच कामाला असायचा. त्यामुळं पाटलाला त्याचा स्वभाव चांगला माहीत होता. भीमाच्या घरचं 18 विश्व दारिद्र्य असलं तरी तो प्रामाणिक होता. पाटलानं जवळच उभ्या असल्या त्याच्या पोराला म्हणजे रघुला बोलावलं आणि बैलगाडी झुपायला सांगितली. रघु बाला आप्पा म्हणत होता, अहो आप्पा, लई चिक्कुल झाला आहे. रस्त्यावर आडवी तिडवी झाडं बी पडल्यात, मग बैलगाडी कशी जाईल त्यातनं? रघु म्हटला, राग्या, सांगतोय तेवढं कर.
भीम्याला दवाखान्यात पोचीव. तुझ्याबरोबर 4 माणसं देतो, ती करतील वाट मोकळी. जा झोप बैल. पाटलानं खड्या आवाजात रग्याला सांगितलं. पूर्वीच्या काळी बापुढं बोलायची पोरांची हिंमत होत नव्हती. रग्यानं गुमान गाडी झोपली. बायजानं पाटलाचं पाय धरलं आणि रडत म्हणाली, मालक लई उपकार झालं तुमचं. मी हे उपकार 7 जन्म विसरणार नाही. असू दे लेकी, उठ. बायजा बैलगाडीत चढून बसली. माणसाने भीमाला उचलून बैलगाडीत ठेवलं. भीमाचं डोकं तिनं मांडीवर घेतलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.